रॉयल रेड्डी आपली उद्या दादा हा हा लॉटला तिकडे आलेली तुला खाली जायला रोकोय तो. गेल्यास 2 रनांची पेनल्टी मिळेल. एक एक संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे जेणेकरून आपल्याला इथे नावांची नोंद वैयक्तिक धाव संख्या लिहिता येईल. दोन्ही संघांनी एक एक एक्स्ट्रा फिल्डर इथे पाठवायचं आहे. नावं सांगायची आहेत. रॉयल रेड्डी आणि छावा ग्रुपला दोघांनाही विनंती आहे. डॉट बॉल दिलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सचिन राईट आर्म राऊंड मारा करतोय. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला लेग साइड दिशेला 4 रन. सॉरी 4 धावा. 4 सॉरी. वनडी 1 धाव घोषित. एक धाव धावलेली आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाले 5 6. 1 धाव आता. 4 चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. पहिली मॅच एक धाव. 5 चेंडू 7 धावा.
शॉट चौकार कव्हर ड्राईव्ह. चार षटकांचा सामना आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक कोण घेऊन येत आहे संघासाठी. वेळेचं बंधन आहे. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. सामन्यादरम्यान वेळ वाया घालू नये, नाही तर पेनल्टी अंपायर देणार 100%. दुसरं आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रसाद उर्फ दाता चौथा ठाण्यातील एक नावाजलेला खेळाडू. बॉलर कोण आहे? संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक साईडला असेल तो बाबू. उत्कृष्ट असा चेंडू, 22च्या रूपात धाव, सिंगल. धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली 12. आज त्याला धावून दिसणार आहे. दुसरा बॉल स्ट्राईक करेल अमर. वाईटच्या स्वरूपात धाव. अवांतर चेंडू. एक धाव. धावसंख्या वाढते 13. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना प्रसाद शिंदे उर्फ दाता. किंग ऑफ शेताडी. उत्कृष्ट असा फटका, तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. छावा 11 या संघाकडून. सायकला पुन्हा एकदा बाबू. डावखुरा फलंदाज. नो बॉल. अवांतर अशी धाव. धावसंख्या वाढते. टपली मारून इथे काही फायदा नाही. सिंगल रन मिळणार आहे. 1 डी. धावसंख्या वाढते 16. 4 चेंडू 16 धावा. आणि फलंदाज धावचीत होता. खूपच चांगला असं नशीब बाबू यांचा. धावचीत होता वाचलाय फलंदाज. मिस बॅटिंग झाली होती. सतरा धावा. सायकला 11 चेंडू 17 धावा. आणि पुन्हा एकदा चेंडू. दोन षटक संपलेले. धावसंख्या झाली 18. हॅलो हॅलो. गोलंदाजी केले प्रसाद शिंदे उर्फ दाता यांनी. पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून दिले. 7 धावा दिल्या. फक्त 7 धावा दिल्या दुसऱ्या षटकात. पडद्यावर हात काढा सगळ्यांनी. हात काढा. राहुल जाधव ना. तिसरं षटक राहुल घेऊन आले संघासाठी. स्वप्नील संपर्क साधा. एकही विकेट गेलेली नाही.
रॉयल रेड्डी संघाचे 2 षटका अखेर 18 धावा 9 रन रेट. कृपया कॅमेऱ्याच्या इथून प्रेक्षकांनी बाजूला व्हावे. कॅमेरामॅनच्या समोरचे प्रेक्षक उभे आहेत. 1 मिनिट. त्यांनी बाजूला व्हावे. ते राहुल ऍड करायला युट्यूब लाईव्ह चालू आहे. त्याला आता घेऊ नका. माईक चेंडू अवंत चेंडू. धाव संख्या वाढते. हॅलो 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 हॅलो. हॅलो माईक बंद. आणि एक धाव चौकली. धाव संख्या वाढले. 19. धाव संख्या झाले 20. माईकचा आवाज जरा येऊन द्या. हॅलो आला. त्याला बसून दे जागा दे ना. बाबा उधर उधर हे बोलू म्हणून जाऊ मित्र जाऊ ये बस ना. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या झाली ती तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर संघाची धाव संख्या झाली ती 20. स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो राहुल. सुंदर असा फटका बाबू यांच्या बॅटमधून 4 धावेची भर पडत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या झाली ती 24. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असताना सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 24 फिरवली. धाव वाढलेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती 25. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या झाली ती 25. पुन्हा सुंदर असा चेंडू, तितका सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा डायरेक्ट थ्रो आणि धावची. रॉयल रेडी संघाला धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागलेला तो बाबूच्या स्वरूपामध्ये. नंदकुमार यांनी अतिशय उत्कृष्ट असा नेम मारलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणात याची नोंद घेतली जाईल. स्वतःच्या होम ग्राउंडवर सुंदर असं क्षेत्ररक्षणाची सप्लाय अशी दाखवताना नंदू. शेवटचा चेंडू तितकं सुंदर असं 4 धावा. कडक असा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. 4 धावा. अंतिम षटक घेऊन आलाय आपला नंदू. नंदू होम बांधल. ग्राउंड नंदू बांगल. नंदू नाही निरंजन दिवाऱ्यातलं.
होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज मेंदू मिळतोय का मेंदूला बघायचं आहे. अशी क्षेत्ररक्षण टाकतोय. एक चेंडू एक धाव. नंदकुमार संघाची धावसंख्या झालेली ती 30. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या झालेली ती 30. पाहूया 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी होते तो रॉयल रेडी संघ. जवळजवळ 10च्या सरासरीने रन बनवत आहेत आणि मला वाटतं कमीत कमी 42-45 तरी धावा बनवाव्या लागतील या ग्राउंडवरती, कारण समोरचा जो छावा संघ आहे आणि फलंदाज बाद. शिल्लक असताना सुंदर अशी गोलंदाजी करायला येतो नंदू. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. बघूया धावा संख्या किती वेगाने वाढवता येते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना स्वतः गोलंदाज नंदू बादल. ते ग्रीनवाले टी शर्ट इथे म्हणा आणि सपशेल असा फसवलेला आहे फलंदाज. धावची अतुल होतं. फलंदाजाला चेंडू कळालाच नाही काय पडलाय तो आणि मी स्लोवर चेंडू होता, स्लोवर चेंडूमध्ये फसवला. हीच गोलंदाजाची हुशारी आहे. अतिशय हुशार असा आपण गोलंदाज. म्हणतो की ओव्हरऑललाच फक्त स्लोवर चेंडू वापरला जातो, पण नाही, हँडरमला सुद्धा स्लोवर चेंडूमध्ये बॅट्समनला चकवता येऊ शकतो. हे दाखवलेलं आहे आता आपल्याला नंदूने. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. शिल्लक असताना संघाची धावसंख्या 31 धावांवरती स्थिरावलेली आहे. पाहूया संघ कुठपर्यंत मजल मारतोय. 3 चेंडू शिल्लक. खूप सुंदर असं आयोजन नियोजन. पहिलाच हंगाम आहे. पहिल्याच हंगामामध्ये TPL ठाणे प्रीमियर लीग. खूप सुंदर असे खेळाडू, ठाण्यामधले नामांकित असे खेळाडू आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आपण नेहमी या परिसरातल्याच खेळाडूंची प्रीमियर लीग पाहत असतो, पण पहिल्यांदा आपल्याला वेगळं काहीतरी पाहायला मिळत आहे. TPL ठाणे प्रीमियर लीगच्या स्वरूपामध्ये खूप सुंदर असे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही खेळायच्या आत आणि कचाल असं क्षेत्ररक्षण. एक धाव चोरटी मिळाली. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. स्ट्राईक चेंज करण्याच्या नादामध्ये एक धाव मिळाली. धाव संख्या वाढली. बघा विकेटच्या पाठीमागं विकेट किपर सुंदर राहुल जाधव खरोखर खूप नावाजलेला असा खेळाडू आहे, पण नंदू बांदल यांच्याकडे एवढं खूप असं व्हेरिएशन आहे की त्याला विकेटच्या पाठीमागे सुद्धा चेंडू समजत नाही कोणत्या स्वरूपामध्ये येतोय. असा शॉट 4 धावांमध्ये ऑफ साईडला कटवलेला आहे. 4 धावा. आणि शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झालेली ती 36. पुन्हा सुंदर असा चेंडू, पुन्हा सुंदर असा चौका. 41 धावांचं आव्हान रॉयल संघाने दिलेलं आहे छावा ग्रुपला. 10च्या सरासरी रन
BPL आपल्या संघर्ष आणि मार्लेश्वर दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि प्रत्येक संघाने नोंद घ्यायची, प्रत्येक संघाच्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्रत्येक नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 3 विकेट एक आतमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे मी सांगितलं की टॉस उडवून घ्यायचा आहे. कारण की एकदा उके दाबलं तर चेंज नाही होणार. इकडे उभं राहायचं, चावी देणार, लगेच तिकीट टाका. चावी देणार नाही बॉल देणार. अरे यार बाबू सोडून जागा नाही बसायला. राहुल आणि प्रसाद 41 धावांचं आव्हान आहे. याला मगाशी माफक आहे की कठीण आहे हे आता कळेल आपल्याला थोड्या वेळात. प्रसाद हा खूप सुंदर असा नावाजलेला खेळाडू आहे. शरीरयष्टिक करण आम्हाला सारखी आहे त्याची. त्याचा खेळही जवळजवळ करण आम्हाला सारखंच आहे. आपण गोलंदाजी तर पाहिली की त्याच्यात आपण त्याची फलंदाजी पाहणार आहोत. सार्वजनिक 140 धावांचं आव्हान आहे त्यांच्यासमोर. पाहूया. या शेतकरीमधला या ग्राउंडमधला एक स्टार फलंदाज प्रसाद. प्रसाद उर्फ फरदीन. नवीन बॉलरचं नाव काय विचार? अतुल. राजन 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 आणि क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पंचांना विनंती आहे चेंडू हातात घ्यायचा. प्लीज मला वाटतं तिथे राजूला आहेत आपले. कॅमेऱ्याच्या समोरून जरा बाजूला व्हायचं. कॅमेऱ्याच्या समोरून आपल्याला सामने सगळे कॅमेऱ्यामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये कॅमेऱ्याच्या समोर जेही प्रेक्षक असतील त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. मला पण जायला जरा. या 4 ओव्हर महत्त्वाच्या अत्यंत. चला स्टार्ट. सामन्याला सुरुवात होते. अर्धा सामना झालेला आहे. 40 धावा झालेल्या आहेत रॉयल संघाच्या. 41 धावा विजयासाठी हवेत आणि मला वाटतं ठाण्यातला नावाजलेला असा गोलंदाज राजन. सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. फलंदाज पंचांकडे पाहतोय परंतु हा निर्धाव चेंडू आहे. सुंदर अशी सुरुवात पहिल्याच षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा सुंदर असा टाकलेला चेंडू टॅप स्वरूपामध्ये. 1 धाव. आपण नेहमी क्रिकेट टॅप स्वरूपातच पाहत असतो ठाण्यामध्ये, पण आपण हे आता ग्राउंड शॉट महत्वाचे. चेंडू तुम्हाला जमिनीवरतीच ठेवावा लागेल. आणि नो आहे आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मोठं क्षेत्ररक्षण पाहायला खूप मिळालं. सुंदर असं क्षेत्ररक्षण. +1 धाव चोरण्यात यशस्वी. एबी डिव्हिलियर्स आता अवतरला होता इथे. रन धावला. आयटी बॅट्समॅन व्यक्ती झालेला आहे. प्रेक्षकांनी पडद्यावर हात ठेवायचा नाही. आपल्या पडद्याला काही सपोर्ट नाहीये त्यामुळे पडद्यावर हात ठेवायचा नाहीये. त्याच्यावरून आपला घोल होऊ शकतो. बाउंड्री लाईन आहे ती. 2 चेंडू आणि 3 धावा. आणि उत्कृष्ट अशी फटकेबाजी सुरुवात केलेली आहे दासा यांनी. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सुंदर असा फटका. इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 9. निर्धाव चेंडू आणि हा स्क्वेअर चेंडू आणि हा पंचांकडून दंडित घोषित. धाव वाढलेली. धावसंख्या झाले 4 हीच तर कला आहे गोलंदाजाची. बॉल कसा उडाला. 4 चेंडू 10 धावा.
पुन्हा सुंदर असा फटका, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 11. दोन्ही फलंदाज खूप सुंदर अशी फलंदाजी करताना 10चा रन रेट असताना 11 ही धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकात. सुंदर अशी फलंदाजी आणि पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण टाकलेला नाहीये. प्रसादही तयार, आरामात असा ढकललेला आहे. एक धावसाठी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 12. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 12. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धाव. नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्टेजवरती त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. स्टेजवरती नाणेफेक होणार आहे. प्रत्येक संघाने नोंद घ्यायची की प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हा पण प्रशांत त्याचा असतो. स्वतःचं वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला तो बाबू. पाहूया फलंदाज प्रसाद. आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव, अधिक एक धाव धावण्यात आलेली आहे. 2 धावा, 14 धावा, 6 चेंडू अखेर. धावसंख्या पहिला झाली चेंडू 14. अवांतर टाकलेला आहे. हे पर्यायला कुठे पुन्हा निर्धाव चेंडू, चेंडू. सुंदर अशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज कॅल्क्युलेटिव्ह रन्स बनवताना कोणतीही रिस्क न घेताना धावसंख्या झाली ती 15. आणि हा टॅप मारलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. टॅप मारून एकच धाव आहे. राऊंड शॉट खेळायचे आहेत आपल्याला, तेव्हा जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. प्रत्येक फलंदाजाने याची नोंद घ्यायची. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा सुंदर असा तटवण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, परंतु फलंदाजाला काही समजायचा आत चेंडू यष्टीरक्षकाकडे. मार्लेश्वर टीम भाऊ कर्णधार, स्वतः भाऊ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आव्हानचा चेंडू. PPL ठाणे प्रीमियर लीग पहिला सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाईड. पुन्हा वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 18. 2 षटक. 3 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. 12च्या सरासरीत चाललेली धावसंख्या. पुन्हा सुंदर असा कटवलेला चेंडू आणि 4 धावा. सुंदर असा ऑफ साईडला कटवलेला चेंडू, 4 धावा. धावसंख्या झाले 22. दुसरं षटक संपायला अजून एक चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. धाव चेंडू. अजून एक चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील धावसंख्या झाली ती 22. एक धाव. धावसंख्या 2 षटका अखेर 23. अजून 2 षटका अखेर 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. अजूनही दोन्ही फलंदाजी करत आहेत. पहिला सामना अटीतटीचा. 12 चेंडू 18 धावा.
भावेश तू सुद्धा बाजूला व्हायचं तिथून. बॉलर अमर तिसरं शतक घेऊन आलाय. आणि डॉट चेंडू अमर. सुंदर असा चेंडू. अजूनही 11 चेंडू आणि 18 धावा. अवांतर अशी वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाले 25. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 25. अजूनही 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सुंदर असा फटका. तितकंच सुंदर असा 4 धावा करण्याचा प्रयत्न, परंतु या 4 धावा. कडक असा फटका मारलेला खूप सुंदर लाजवाब असा स्ट्रोक होता. पूर्ण फॉर्मात आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 30. 10 रनची कडक अशी फलंदाजी राहुल पाहायला मिळते आपल्याला. एक धाव घोषित आहे. 1 डिक्लेअर. पडद्यावरनं हात थोडं जर प्रेक्षकाला विनंती. चंदू बांदल सुद्धा खूप सुंदर असे चित्ररक्षण फलंदाजी करतात. सुंदर असा फटका आणि 4 धावा. बाबूला काही समजायचं आज त्याच्याकडून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवातीलाच बोललो होतो, ह्या ग्राउंडवर 4 षटकामध्ये जर तुम्हाला कमीत कमी 45 धावा तरी कराव्या लागतील तरच तुम्ही त्या धावा वाचवू शकता. आणि मला असं वाटतंय की रॉयल रेडी संघाकडून मला वाटतं 4 ते 5 धावा कमी झाल्या असं मला वाटतं. तरी सांगू शकत नाही. 4-6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना सुंदर असा आणि डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव पंच आहे. पंच डिक्लर स्वरूपात 1 धाव. अजून 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि दाता फसला होता. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 3 हां 21. खूप सुंदर असा डिफेन्स. नवीन प्रकारचा फटका मला बघायला भेटला बॉक्स पॅक मध्ये. दोन्ही संघांना विनंती केलेली आहे नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. झालेला आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी. 2 पाहिजे. 3 बॉल. हो 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. आणि छावा संघाचे दोन्ही फलंदाज आहेत
प्रसाद आणि राहुल यांना त्यांच्या संघाचे संघमालक गोट्याबाई सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रसाद आणि राहुल यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिल्याच मॅच मध्ये संघ मालकांनी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला समजतं किती मोठी टुर्नामेंट आहे. संघ मालक किती उत्साही आहेत. पहिलेच मॅच आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. खरंच खेळाडूंसाठी खूप मोठी पर्वणी आहे. तुम्ही तुमचा खेळ दाखवलात तर नक्कीच बक्षीस तुम्ही मिळवणार होतात. क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण काय झालेले बघा. हे मला वाटते बाबूचा दिमाग आहे. क्षेत्ररक्षण 2 चेंडू आणि 1 धाव आणि तितकाच सुंदर अशी फलंदाजी आणि 4 धावा आणि सामना इथे सन्मानित 1000 रुपये मालक देणार. 100% बोलले तर देणार. आणि ते सामनावीर म्हणून त्याला काँग्रेस शुभेच्छा. चला, मार्लेश्वर संघ आपलं क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. तसेच संघर्ष यांनी आपले सलामीचे फलंदाज सलामीसाठी पाठवायचे आहे. लवकरात लवकर आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने प्रत्येक संघातल्या खेळाडूंना सहकार्य करायचं आहे.